अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील तुकाराम काळू संगारे या 85 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या घरासमोर असणाऱ्या ओट्यावर पहाटे अंधारात घरातील सर्वजण झोपेत असताना कर्जबाजारीपणामुळे गळफास लावून आत्महत्या केली। तुकाराम संगारे यांना 25 ते 30 गुंठे जमीन असून ते अल्पभूधारक शेतकरी वर्गात मोडतात। शेतीपासून कोणतेही मोठे उत्पन्न नसल्याने त्यांनी नातवांच्या शिक्षणासाठी आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनासाठी कर्ज घेतले होते। मात्र या कर्जाची परतफेड होत नसल्याने तुकाराम संगारे यांना नैराश्याने ग्रासले होते। त्यातच घरात मुलगा आणि सून अपंग आहेत, त्यामुळे नातवांच्या शिक्षणाची जबाबदारीही तुकाराम संगारे यांना पार पाडावी लागत होती। कर्जबाजारीपणाला कंटाळून तुकाराम संगारे यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली। यामुळे अकोले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। शासनाने या कुटुंबियांना मदत करावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तुकाराम काळू संगारे हे म्हाळादेवी येथील एक अल्पभूधारक शेतकरी। हे शेतकरी अत्यंत प्रचंड कर्जबाजारी झाले। स्टेट बँकेचं कर्ज, महात्मा फुले पतसंस्थे, महात्मा फुले कॉर्पोरेशनचं कर्ज, नातवाचं शैक्षणिक कर्ज, सोसायटीचं कर्ज, वीज बिल थकबाकी, शेतातली सातत्यानं होणारी नापिकी, शेतमालाला कमी भाव आणि सरकारच्या 1500च्या नोटाची बंदी यामुळं या माणसाच्या कुटुंबाची अत्यंत उपासमार व्हायला लागली। या उपासमारीमुळं आणि कर्जबाजारीपणामुळं तुकाराम काळू संगारे राहणार म्हाळादेवी या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला शासनानं तातडीची मदत करणं काळाची गरज आहे, कारण या कुटुंबामध्ये कमवतो कोणीही राहिलेलं नाही आहे। सर्व अपघातानं घरामध्ये बसून आहेत, पंगू आहेत। अशा या कुटुंबाला शासनानं जास्तीत जास्त मदत करून या कुटुंबाला उभं करण्याचा प्रयत्न करावा। शासनाच्या वतीने मदत मिळावी ही प्राथमिक आमची अपेक्षा। सचिन खरात, सी 24 तास, अकोले।